मग असं कधी झालं का की शूटिंग दरम्यान असं एखादं काहीतरी असं घडलं आणि असं वाटलं आता काय करायचं, पण काहीतरी स्वामींनी चमत्कार घडवून आणला? आणि एक सांगू का, सगळ्यात पहिले तर आता मी 4 वर्ष आले, मी ज्या ठिकाणी मी शूट करतोय ना, तर त्या जागेत माहिती आहे खूप एक पॉझिटिव्हिटी आहे आणि ती ना डे बाय डे ती खूप अशी आम्हाला जास्त जाणवायला लागली. ॲक्च्युली आम्ही जिथे आता काम करतो, डे 1ला पण जेव्हा आम्ही आलो सेटचं, मी तर सगळ्यात आधी गेलो रादर कुठे सेट हा? मडला. मड. हां, खरं तर म्हणजे सगळं शूट सुरू होण्याच्या आधी मी सेटवर गेलो होतो. कारण आमचे सुरुवातीला काही प्रोसेस असते, बेसिकली एक थोडंसं रीडिंग म्हणा किंवा एक वर्कशॉप काइंड ऑफ काही गोष्टी असतात. तर तेव्हा तर इतर कोणीच नव्हते आर्टिस्ट, फक्त मी आणि मग ती काम करणारे सगळी लोकं असायची आणि मग डिरेक्शन टीममधली काही लोकं. तर ना ज्या क्षणी असं एंटर झालं होतं ना, ते एक जाणवतं तुम्हाला, एक प्रत्येक वास्तूमध्ये तुम्हाला एक काही ना काही जाणवतं एंटर झाल्या. सो ती पॉझिटिव्हिटी इतकी आहे ना त्या ठिकाणी, की तुम्हाला काम करताना असं तो थकवा, कंटाळा ह्या गोष्टी जाणवत नाही तुम्हाला. म्हणजे स्वामींचं अस्तित्व आहे तिथे. आहे तिथे काय सगळीकडेच राहतं, म्हणजे प्रत्येक ठिकाणीच आहे. आणि त्या ठिकाणी तर दिवसभरात स्वामींचं नामस्मरण इतक्या वेळा होतं, कळत नकळत प्रत्येकाच्याच तोंडून. कारण दिवसभरामध्ये प्रत्येका तोंडीच स्वामींचं नाव आहे. आणि त्या नामस्मरणाने म्हणा किंवा त्यांच्या प्रेझेन्सनी म्हणा किंवा त्या वाईब्सनी म्हणा, विचारांनी म्हणा, त्या पूर्ण जागेमध्ये ना ती पॉझिटिव्हिटी डे बाय डे ना खूप अशी वाढत गेली आहे आणि खूप प्रसन्न वाटतं. बरं, हे फक्त माझंच म्हणणं नाही आहे. म्हणजे सेटवर जी कोणी व्यक्ती येते, जी अनोळखी असेल किंवा कोणाचे नातेवाईक आले किंवा कोणी ते सेटवर भेटायला आलं, तर प्रत्येकाचं हे म्हणणं आहे. म्हणे आम्ही इथे आलो ना की इथून पाय निघत नाही म्हणे आमचा, इकडेच आम्हाला थांबावंसं वाटतं म्हणे बराच वेळ. आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. सो खूप छान वाटतं. आणि स्वामींचे कोणते विचार तुम्हाला भावतात? म्हणजे तुम्ही भूमिका निभावता, पण शेवटी इतके एपिसोड केल्यानंतर तुम्ही आणि स्वामी एकच होऊन जाता ना, तुम्ही त्या भूमिकेत इतके शिरता. तर त्यांचे असे कोणते विचार आहेत की जे तुम्हाला भावतात किंवा त्यांच्या त्या विचारांमुळे तुमच्यामध्ये परिवर्तन घडलं? आता काय ना, जर का आपण नीट बघितलं तर म्हणजे तुम्ही मगाशी चमत्कार हा एक शब्द तुम्ही यूज केला, तर माझं थोडं जरा एक मत वेगळं म्हणण्यापेक्षा ना, मला असं वाटतं की देव हा चमत्काराच्या खूप पलीकडे आहे. काय होतं, बरेच जण फक्त चमत्कार आणि देव असं एक कॉम्बिनेशन बरेच जण क्रिएट करतात. तर माझं ना थोडं वेगळं आहे की देव हा खूप चमत्कारांच्या पलीकडचा आहे आणि देव कळणं सोपं नाही आहे एवढं. फार मोठी गोष्ट आहे ते. पण असं म्हणतात ना की जिथे चमत्कार तिथे नमस्कार. मी तेच म्हटलं ना की माझ्या त्याच वाक्यात सगळं की लोकांनी फक्त का त्यावेळेस बांधलं आहे किंवा ते कॉम्बिनेशन लोकांनी एक सेट केलं. तसं ऑफकोर्स चमत्कार आहेतच किंवा प्रचिती आहेच, या सगळ्या गोष्टी आहेच, पण देव त्याच्या खूप पलीकडे आहे. म्हणजे स्वामींचे पण आहेत ना, तुम्ही जर का नीट कधी पाहिलं ना, तर स्वामींनी त्या काळामध्ये पण असे मेसेजेस दिलेत ना की ते आज 2024मध्ये पण ॲप्लिकेबल आहेत. अरे खूप सिम्पल सांगतो मी तुम्हाला, 1-2 एक्झाम्पल सांगतो की ते म्हणाले ते स्त्री आणि पुरुष समानता. टॉपिक बघा सिम्पल आहे असं बघितला तर, पण खूप डीपसुद्धा आहे. म्हणजे त्या काळामध्ये 1800 काळामध्ये स्वामींनी हे सांगितलं की स्त्री पुरुष समानता आहे. म्हणजे नवरा आणि बायको ही एकाच गाडीचे 2 चाक आहेत ना. ही एक चाक जरी तुमचं लहान मोठं असेल किंवा एक चाक जर का लूज झालं तर गाडी चालेल का तुमची प्रॉपर? नाही चालणार. त्यामुळे अमुक एक काम बाईचं, अमुक एक काम माणसाचं, असं करून कसं काय चालेल? तुम्ही संसार जेव्हा करतात तेव्हा तुम्ही ते कामं वाटून घेतली पाहिजे. वाटून घेतली पाहिजेपेक्षा एकमेकांना समजूनच तुम्ही संसार केला पाहिजे. तर खूप ना एक साधा टॉपिक आहे पण खूप डीप आहे. किंवा एक साधं आहे की तुम्ही ना दगडात देव शोधायला जाऊ नका तुम्ही. देव हा माणसात आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, प्रत्येकात आहे. सो तुम्ही माणसात देव शोधा ना. समजा आपण एखाद्या माणसाला आज आवश्यकता आहे, एखाद्या गोष्टी काही अडचण आहे आणि मी त्या माणसाला मदत न करता मी वेगळ्याच ट्रॅकवर काहीतरी आहे, तर मग देवाला आवडेल का ते? ही सगळी देवाचीच मुलं आहेत ना. जर तुम्हाला आज गरज आहे एखाद्या गोष्टीची, तुम्ही अडचणीमध्ये आहात आणि जर का तुमचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकतो आहे, तर मी का नाही करायचं? मग मी तुम्हाला हेल्प करतो ना. तुमच्यामधला देव किंवा तुम्हाला माझ्यामधला देव हा दिसला पाहिजे आणि माणसाने माणसाशी चांगलं वागलं पाहिजे. पण ते बऱ्याचदा म्हणतात की तुम्ही ना तुमच्या कर्तव्य जे आहेत ना, तुमची बेसिक कर्तव्य ती पूर्ण करा पहिले. तुमची कामं पूर्ण करा आणि हे सगळं करून तुम्हाला वेळ मिळाला ना, फक्त मनातून माझं एकदा नामस्मरण करा. तुमचा नमस्कार माझ्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे तुम्हाला कायम फक्त माझ्याकडेच आलं पाहिजे असं नाही आहे. म्हणजे मला भेटायला तुम्हाला फक्त मंदिरात आलं पाहिजे असं पण नाही आहे. तुम्ही तुमची सगळी कर्तव्य पार पाडा.
जबाबदाऱ्या पार पाडा आणि जेव्हा वेळ मिळेल फक्त मनापासून मला एकदाच माझी आठवण काढा, तुमचा नमस्कार माझ्यापर्यंत पोचेल. अरे वा. सो हे खूप डीप आहेत आणि ह्या ना की सिम्पल गोष्टी आहेत बघा तुम्ही, ह्या पण आजही ॲप्लिकेबल आहेत, तेव्हा सांगितलेल्या, आणि या आजच नाही, ह्या कायमस्वरूपी ॲप्लिकेबल असणार आहेत. पण आपण काय करतो, आपण फक्त ना आपल्या सोयीपुरत्या गोष्टी निवडतो. अरे मी हे केलं बरं का, ओके, मी हे केलं, ओके. अरे पण त्यांनी काय काय सांगून ठेवलं ते फॉलो करा ना. बरं त्यांनी समजा 100 गोष्टी सांगितल्या असतील ना, त्यातल्या 10 तर फॉलो करा तुम्ही, तरी तुमच्या आयुष्यात किती बदल घडेल. पण आपण आपल्या सोयीप्रमाणे गोष्टी निवडतो बऱ्याचदा. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.